काल श्री भगवंत प्रकट दिन झाला. भगवंत मंदिर हे अत्यंत प्राचीन देवस्थान व प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. कशास काशी गया अयोध्या जावे रामेश्वरी असता श्री हरी आमुचे घरी असे बार्शीच्या भगवंताचे आणि त्याच्या महतीचे वर्णन केले जाते. महाराष्ट्राच्या पारमार्थिक क्षेत्रात भगवंताची नगरी बार्शी फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. अशी मान्यता आहे की या ठिकाणी भगवान श्री विष्णूंचे लक्ष्मीसह वास्तव्य आहे. बार्शी हे पूर्वी बारस या नावाने ओळखले जात असे. बारस म्हणजे द्वादशी आणि त्यामुळे द्वादशी क्षेत्र म्हणून या ठिकाणाची ओळख होती. फार पूर्वी ही अंबरीश राजाची नगरी होती. हा अंबरीश राजा विष्णू भक्त होता. त्याने 12 वर्ष म्हणजे एक तप साधन द्वादशी व्रताचा संकल्प केला होता. दशमीला एक वेळचे जेवण, एकादशीला निरंकार उपवास आणि द्वादशीला सूर्योदयाला उपवास सोडणे म्हणजे साधन द्वादशी व्रत. हे व्रत पूर्ण झाले तर इंद्राचे स्थान डळमळीत होणार या भीतीने इंद्राने व्रत पूर्ण होण्यासाठी एक द्वादशी शिल्लक राहिली असता दुर्वास ऋषींना हे व्रत भंग करण्यास सांगितले. दुर्वास ऋषी आले म्हणून पुष्पावती नदीने आपला प्रवाह वाढवला आणि दुर्वासांनी नदीला शाप दिला आणि आपला मार्ग मोकळा केला. परंतु त्याच वेळी काही ब्राह्मण राजवाड्याबाहेर येताना त्यांनी बघितले आणि त्यांना वाटले की व्रत पूर्ण झाले. म्हणून रागात त्यांनी आपल्या जटा आपटल्या आणि त्यातून एक दैत्य जन्माला आला. या दैत्यापासून अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी साक्षात श्री विष्णू भगवान प्रकट झाले आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्यांनी दैत्याचा संहार केला. त्यानंतर सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. त्यांनी राजाची क्षमा मागितली आणि ते चक्र शांत झाले. राजा अंबरीशाने श्री विष्णूंना भगवंत नावाने कायम इथेच राहावे अशी विनंती केली. तेव्हापासून हे मंदिर भगवंत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतात केवळ बार्शी येथेच भगवंत या नावाने श्री विष्णूंचे प्रसिद्ध आणि सुंदर असे हे मंदिर आहे.